नवी मुंबई के गोपरखेड़े में शिवसेना शहर प्रमुख प्रवीण कालूराम म्हात्रे की ओर से धर्मवीर चषक 2023 का आयोजन किया गया था। धर्मवीर चषक का ये 22वां साल था और हर साल की तरह इस साल भी उसी उत्साह के साथ ये स्पर्धा फिर एक बार आयोजित की गई। इसी धर्मवीर चषक की स्पर्धा के दौरान प्रवीण म्हात्रे का जन्मदिन भी मनाया गया। इस वक्त क्रिकेट देखने वालों की भीड़ हजारों की तादाद में थी और साथ ही क्रिकेट देखने वालों के लिए लकी ड्रॉ का भी आयोजन किया गया था, जिसमें गोल्ड कॉइन का इनाम दिया गया। धर्मवीर चषक 2023 के द्वितीय विजेता के लिए 1 लाख और प्रथम विजेता के लिए 2 लाख की रकम का इनाम दिया गया। इस स्पर्धा में मुख्य अतिथि के तौर पर खासदार राजन विचारे, जिला प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, MK मडवी आदि मान्यवर उपस्थित रहे। मला वाटतं नवी मुंबईतली सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा जे ठाणे जिल्ह्याचं दैवत आहे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी गेली 26 वर्ष सन्माननीय प्रवीण म्हात्रेजी या ठिकाणी ही स्पर्धा भरवत असतात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी क्रिकेटचे संघ या ठिकाणी भाग घेतात। मी आणि त्यांचा आज वाढदिवस आहे। आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडो आणि गेली 26 वर्ष सातत्याने ही स्पर्धा या ठिकाणी भरवल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। धर्मवीर आनंदिगे स्मृती चषक ही आमची क्रिकेट स्पर्धा गेली 22 वर्ष अविरत इथे सुरू आहे। याच्यामध्ये 8 संघ ग्रामीणचे असतात, म्हणजे नवी मुंबई मर्यादितले असतात आणि 8 संघ पूर्ण भारतवर्षातील म्हणजे आपल्या पूर्ण भारत देशातील खेळाडू ओपनच्या लॉटमध्ये इथे खेळण्यासाठी येतात। 3 दिवस ही क्रिकेट स्पर्धा अविरत सुरू होती। चांगल्या प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला, आपण बघितलेला आहे। स्पर्धेला दिघे साहेबांचं धर्मवीर चषक हे नाव देण्याबद्दल असा विषय आहे की दिघे साहेबांसोबत मी काही वर्ष काम केलं आणि दिघे साहेब हे माझे राजकीय गुरु आहेत आणि ते गेल्यानंतर त्यांच्या स्मृती जतन केल्या गेल्या पाहिजे, म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे की दिघे साहेबांच्या स्मृती आजच्या पिढीला दिघे साहेब कळावे। कारण की आता बरेचसे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापैकी त्यांचं वय बघायला गेलं तर 18-19 वर्षाचं असतं आणि दिघे साहेबांना जाऊन जवळजवळ 23-24 वर्ष झाली। मग त्यांना कळावं की दिघे साहेब काय आहेत। मग ह्या संकल्पनेतून कमीत कमी ते गुगलवर जाऊन व्हॉट्सअपवर जाऊन कुठेतरी दिघे साहेबांना सर्च करतात आणि खरोखर त्यांना दिघे साहेबांच्याबद्दल ती माहिती मिळते। हाच एक छोटासा प्रयत्न आहे दिघे साहेबांच्या स्मृती जतन करण्याचा। नमस्कार, मी सौ साधना ढवळे। आज खरं तर खूप आनंदाचा क्षण आहे। आमचे बंधू प्रवीणदादा म्हात्रे यांचा आज वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देते। त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्ध आनंद वैभव भरभराटीत जावो, त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते। आज जवळजवळ 22 वर्ष झाले सातत्याने प्रवीणदादांनी चषक आयोजित केलेला आहे आणि आताही त्या पद्धतीने त्यांनी यावर्षी खूप जल्लोषात आणि आनंदात आणि खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहे। गोल्ड कॉईन सोन्याची नाणी पण या ठिकाणी बक्षीस म्हणून ठेवलेली आहे। काही 1-1 लाखाचे 2 लाखाचे बक्षिसं या ठिकाणी ठेवलेले आहे। म्हणजे असा उदार माणूस भेटणं खूप मुश्किल आहे आणि त्यांना खरोखर या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून माझ्या सर्व महिला आघाडीकडून शुभेच्छा देते। धन्यवाद।